पेबल्स मराठी. उत्कटासन. प्रथम सरळ उभं राहा. आपले दोन्ही हात समोर आणा. आता गुडघ्यातून वाकत हळूहळू खाली खाली जा, जसं की आपण एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहोत. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपण तोल सांभाळू शकतो. मांड्या आणि पाठीचा कणा बळकट होतो, कंबर बळकट होते, पायांचे स्नायू लवचिक होतात. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गोमुखासन. डावा पाय गुडघ्यातून दुमडून उजव्या नितंबाजवळ ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या नितंबाजवळ ठेवा. श्वास घेत उजवा हात व खांदा वर उचलून पाठीमागे न्या. आता डावा हात कोपरातून दुमडून मागे घेऊन उजव्या हाताचा पंजा धरा. मान, पाठ, कंबर ताठ ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. गोमुखासनाचे फायदे. हात आणि पायांचे स्नायू बळकट होतात. शरीर लवचिक होतं. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीच्या कण्याला दुखापत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. शशांकासन. हे आसन करताना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकत आपलं डोकं जमिनीवर टेका. आता आपल्या हातांनी आपल्या टाचा पकडा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पोट आणि कमरेवर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. डोकं आणि पोट दुखत असल्यास हे आसन करू नये.
मलासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या पायात 1 ते 1.5 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात समोर घेऊन जोडा. आता हळूहळू खाली जा. असं समजा की तुम्ही एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहात. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पायांचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाठ दुखत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. स्कंदासन. प्रथम आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. आता आपला डावा पाय डावीकडे घेऊन गुडघ्यातून दुमडा. उजवा पाय उजव्या बाजूला शक्य होईल तेवढा ताणा. डाव्या हाताने डावा घोटा धरा. आता शरीर उजवीकडे वाकवून आपल्या उजव्या हाताने उजव्या घोट्याला स्पर्श करा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या मांड्या मजबूत होतात. घोटे आणि तळपायांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह वाढतो. संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. आपले गुडघे, नितंब, पाठ, घोटे दुखत असल्यास हे आसन करू नये. सेतुबंधासन. प्रथम जमिनीवर झोपा. आपले पाय गुडघ्यात दुमडा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता कमरेखालील भाग वर उचला. या स्थितीत आपल्या शरीराचा भार आपले खांदे, हात आणि पायांवर असेल. या आसनात काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पाठ मजबूत होते. पचनक्रिया सुरळीत होते. मान आणि छातीचे स्नायू बळकट होतात. कंबर आणि मणका बळकट होतो. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. मानदुखी असल्यास हे आसन करू नये. बालासन. प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून पुढे वाकून आपले हात आणि कोपरं जमिनीवर टेका. आता आपलं कपाळ जमिनीवर टेका आणि आपल्या दोन्ही हातांनी आपले तळपाय धरा. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्वस्थितीत परत या. कंबरदुखी दूर होण्यास मदत होते. नितंबांचे स्नायू ताणले जातात. मरगळ दूर होते. मानसिक ताण कमी होतो. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी आणि हाय बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. अर्धउष्ट्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आपल्या दोन्ही पायात थोडं अंतर ठेवा. आता आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. पाठीमागे वाकून आपल्या डाव्या हाताने आपली डावी टाच धरा आणि उजवा हात ताठ उभा करा. आता हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या हातानेही करा.
पचनशक्ती वाढते, पाठ आणि खांदे बळकट होतात, पाठीचा कणा मजबूत होतो. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. पाठीला कुठल्याही प्रकारची इजा झाली असल्यास हे आसन करू नये. मानदुखी असल्यास हे आसन करू नये. आनंद बालासन. हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपा. आपले दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. पाय गुडघ्यातून दुमडून जवळ आणा. आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरा. आता आपले हात आणि पाय एकत्र हलवा. साधारणपणे 30 ते 40 सेकंद हातपाय हलवा आणि पूर्वस्थितीत परत या. हे आसन नियमित केल्याने पाठदुखी कमी होते, पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते, मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. शलभासन. हे आसन करताना पोटावर झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता श्वास घेत हात आणि पाय वर उचला. श्वास रोखून धरत या स्थितीत काही वेळ थांबा. आता श्वास सोडत हळूहळू हात आणि पाय जमिनीवर टेकवा. हीच क्रिया तुम्ही तुमच्या सोयीनुसार परत करू शकता. ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होतं. हाय बीपीचा त्रास असल्यास शलभासन करू नये. कमरेला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. आपण कुठल्याही प्रकारच्या हृदयाच्या आजारांनी पीडित असल्यास हे आसन करू नये. कपोतासन. प्रथम वज्रासनात बसा. आता कमरेतून मागे वाकून आपली दोन्ही कोपरं जमिनीवर टेका. पाठीची कमान करा. आपल्या डोक्याचा वरील भाग जमिनीला टेका. दोन्ही हातांनी तळपाय धरा. आपले नितंब आपल्या टाचांवर स्थित असू द्या. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने सांधेदुखी कमी होते. शरीराची जाडी कमी होण्यास मदत होते. पाठीचा कणा लवचिक होतो. पाठ बळकट होते. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे. पूर्वोत्तनासन. प्रथम वज्रासनात बसा. आता आपले दोन्ही हात मागे घेऊन तळहात जमिनीवर टेका. दोन्ही पाय हातांच्या विरुद्ध दिशेला ताणा. या स्थितीत आपल्या शरीराचा पूर्ण भार आपल्या तळहातांवर आणि टाचांवर असेल. आपले पाय ताठ आणि तळपाय एकमेकांना जोडलेले असावेत. या स्थितीत काही वेळ राहायचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपले नितंब जमिनीला टेका आणि पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे हात आणि पाय बळकट होतात. खांदे आणि पाठीची लवचिकता वाढते.
मानेचे स्नायू बळकट होतात. कुठल्याही प्रकारची मानदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटांना दुखापत झाली असल्यास हे आसन करू नये. हे आसन योग शिक्षकाच्या उपस्थितीतच करावे. फिश फेस पोज. आपले दोन्ही गाल आत ओढून घ्यावे. आता आपले ओठ माशाच्या तोंडाप्रमाणे दिसतील. या स्थितीत काही काळ थांबून पूर्व स्थितीत यावे. हे एक अतिशय सोपं योगासन आहे. तुम्ही हे आसन बसून किंवा उभं राहून करू शकता. या आसनाला फिश फेस पोज म्हणतात, कारण हे आसन करताना आपले ओठ माशाच्या तोंडासारखे दिसतात. या आसनाचे फायदे: गालावर जमा झालेला अतिरिक्त मेद कमी होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. आय फोकस. सुखासनात बसून पाठीचा कणा ताठ ठेवावा किंवा ताठ उभे राहावे. दोन्ही डोळे होतील तितके मोठे करावेत. आता अंगठे आणि तर्जनीच्या सहाय्याने डोळ्यांच्या कोपऱ्यावरील त्वचा अलगद खेचावी आणि समोर एकटक बघत राहावे. या स्थितीत काही काळ थांबून पूर्व स्थितीत परत यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही क्रिया परत करू शकता. याचे फायदे: या क्रियेमुळे भुवया सुंदर होतात. याच्या नियमित सरावामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. पेबल्स मराठी.